आता आपण म्हणतो की पुस्तक उघडून वाचायचं. पण एआय आणि डिजिटलच्या युगामध्ये ह्या रायटिंग फ्युचरबद्दल तू काय म्हणशील? मी असं म्हणेन, की आपल्याकडे भावना आहेत. हं. आपल्याला जोपर्यंत आपले स्वतःचे विचार आहेत आणि ते मांडता येणं जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत एआय म्हण किंवा काय ह्या गोष्टी तुम्हाला रिप्लेस नाही करू शकणार. अगदी तुम्ही बरोबर. त्यासाठी स्वतःचं मन, स्वतःचा मेंदू जोपर्यंत वापरत राहाल, तोपर्यंत कुठलंच तंत्रज्ञान त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात फेरफार नाही करू करू शकणार. शकत. तुम्ही बरं. इतर गोष्टींसाठी तंत्रज्ञान वापरा आणि स्वतःचं मेंदू म्हणा किंवा स्वतःच्या भावना म्हणा, ह्या अशा गोष्टींसाठी वापरा, लिखाणासाठी, वाचनासाठी. तर ते जागृत राहील. म्हणजे आपण सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळे का आहोत? कारण आपल्याला भावना आहेत. भावना त्या आहे. व्यक्त बरोबर. करण्यासाठी आपल्याकडे खूप माध्यमं आहेत. आपण लिहू शकतो, वाचू शकतो, गाऊ शकतो, नाचू शकतो. अगदीच. या बरोबर. सगळ्या माध्यमातून आपल्या भावना आपण एक दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. म्हणूनच आपण मनुष्य आहोत, प्राणी नाही आहोत. आणि ते जोपर्यंत आपण जागृत ठेवू शकू, जोपर्यंत त्या भावनांसाठी आपण एआय वगैरे वापरणार नाही, तोपर्यंत मला नाही वाटत, की लिखाणात किंवा मराठीसाठी काही काळजीचं कारण आहे असं मला नाही वाटत. हं. पण हे कसं ना स्वतःहून कंट्रोल करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे एखाद्याने ठरवलं, की मला ह्या गोष्टीसाठी एआय नाही वापरायचं. पण बरोबर. आजकालच्या मुलांचं होतं काय? आता शिक्षण क्षेत्रात आपण आहोत. तर एखादा विषय जरी दिला, तर ते पटकन एआयमध्ये टाकणं, हो. ChatGPTमध्ये टाकणं आणि त्याच्यावरच्या गोष्टी आपल्याला सहज मिळून जातात. तर हे कसं थांबवता येईल? किंवा एसे रायटिंग जरी मुलांना दिलं, निबंध लेखन हो. जरी दिलं, ते इंग्लिश असू दे नाहीतर मराठी असू दे, ते ह्याचं अ, ग मदत घेतातच एआयची. तर ते ते कसं आपण हे करू शकू? मला असं वाटतं ते टाळता येण्यासारखं नाहीये आता. आपण हां. असं नाही म्हणू शकत, की तू मोबाईल वापरू नकोस किंवा तू हं, Google, ChatGPT किंवा जे काही हं, कुठलीही एआयच्या संबंधी जी हं, काही आहेत आपल्याकडे उपलब्ध साधनं आता, हं. त्यांना आपण असं म्हणू नाही शकणार, की तुम्ही हे वापरूच नका. अगदीच. पण थोडा प्रयत्न तुमच्याकडूनही होऊ देत. तुम्ही ते नंतर वाचा. समजा तुम्हाला एक निबंध दिलेला आहे, एक विषय आहे. त्याबद्दल किमान 4 शब्द तरी तुम्हाला लिहिता येतील. वाक्य सोडा. 4 शब्द तरी येतील ना तुम्हाला लिहिता. तर म्हणजे तेवढे पालकांना तू काय हो, सांगशील मी पॅरेंट्सला? पालकांना हेच सांगेन, की तुम्ही ना त्यांना तुमचा वेळ वाचावा किंवा त्यांचा मुलांचा वेळ वाचावा. हरकत नाही आपल्याला हं. त्या निबंधामध्ये 10 पैकी 2 जरी मार्क मिळाले, तरी त्या मार्कांकडे लक्ष नका देऊ. पण तो तुमच्या मुलानं स्वतः लिहिलाय का? हे फार महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. भलेही ती 2 कशी पण वाक्य असू देत, पण ती त्यांना स्वतः लिहिली आहेत का? आत्ताच्या जमान्यात तुम्ही स्वतः काही केलेल्या गोष्टीला फार महत्व आहे. आणि अगदीच. ज्या गोष्टी सहज उपलब्ध होतात ना, त्या टिकत नाहीत. हे टिकत नाहीत. आपल्या अगदीच काय बरोबर. म्हणतात आपल्या म्हणींमधून आपल्या मोठ्यांनी, वाडवडिलांनी आपल्या सगळ्यांना सांगून ठेवलंय, सांगून ठेवलेलं आहे. की जे हो. जितकं सोपं आहे मिळण्यासाठी, ते टिकत नाही. तेच मला पण तेच आठवलं, की माझ्या एका मैत्रिणीनेच सांगितलं, की तिच्या मुलांचं म्हणजे असं झालंय, की अ, ChatGPTमुळे वगैरे काही निबंध वगैरे लिहिला, तर त्यांचं त्यांना काही सुचतच नाही. सुचत नाही. आधी तरी ते लिहत होते, हो, पण हो. आता तर काही त्यांना सुचतच नाही सुचत ह्याच्यामुळे. नाही. कारण ते लगेच समोर असतं समोर त्यांच्या. येतं. तेच म्हणून कारण हं. पालकांचं पण हे एक आहे ना प्रेशर, की तुम्हाला खूप छान मार्क्स मिळायला म्हणजे हे हवे. ॲक्चुअली हे बरं नाहीये ते. म्हणजे याचा कुठेतरी ह्याच्यामुळे एक तुमच्या ना हो. बुद्धीची वाढ होतच नाही हां, तिथे विचार करण्याची क्षमता म्हणा किंवा काय म्हणा. म्हणजे हळू-हळू हे एआय किती तुम्हाला नाही ते तुम्हाला अपंग हं. बनवतंय थोडक्यात अगदीच म्हणजे, बरोबर शब्द की वापरलास. पण पालकांचं पण काय आहे, की त्यांना प्रेशर आहे, की नाही चांगले मार्क्स हवेत. मग आपल्याला पुढे ॲडमिशन घ्यायची आहे. पण आयुष्यात पुढे शेवटी कधी ना कधीतरी शिक्षण संपून तुमचं खरं आयुष्य सुरू सुरू होणारच आहे. होणारच आहे. आणि जेव्हा तुम्ही इतके पंगू झालेला असाल ह्या सगळ्या विचार हो. साधनांमुळे, की तुमचा मेंदूच काम करणार नाही. अगदीच हे तर किती मग गंभीर तेव्हा जे फेल्युअर येईल किंवा तेव्हा जे होईल ते जास्ती भयानक असेल भयानक असेल. आणि त्याला तुम्ही कुठेही जाऊन ॲडमिशन घेणं किंवा मार्क्स याचं काहीच म्हणजे तिथे सगळं संपेल ह्या गोष्टी. हे पालकांनी स्वतः खरं तर आपल्या बाबतीत पण आपण झालेलं आहे ना, हो, की हो. आपण फक्त मार्कांच्या मागे लागता कामा नये. अगदीच हे म्हणजे खूप चित्रपटातून, खूप माहिती, डॉक्युमेंटरीजमधून कित्येक मानसशास्त्रज्ञ, शिक्षक, मोठमोठे लोक येऊन सांगतात. पण आपण ते काही आपल्या आतपर्यंत झिरपत नाही. झिरपत नाही. आपल्याला फक्त ती वेळ मारून न्यायची असते, की चला आता माझ्याकडे 5च मिनिटं तर त्यात होतंय ना, तर चला. पण 2 शब्द तरी, 2 वाक्य तरी मुलांनी लिहावीत स्वतःच्या मनाची म्हणाले आणि त्याला आहेत. 2 मार्क मिळाले तरी ते 2 मार्क तुमच्या 100 मार्कांच्या बरोबरीच आहेत. हे
पालकांनी त्यांना विश्वास दिला ना, की नाही ठीक आहे तुला 2 मिळाले तरी चालतील. पण हे तू स्वतः लिहिलंयस ना, मग मुलं पण आपोआप त्यांना तो कॉन्फिडन्स आपण द्यायला हवा ना. बरोबर आहे, बरोबर आहे. आपण मोठे आहोत, ते लहान अगदीच आहेत. बरोबर आहे बिना. म्हणजे कसं शाळांचं तर काम असतं, हो, की हो. त्यांना गुण देणं किंवा काय करणं. कारण सगळीच मुलं असतात. कुणाबरोबर तुम्ही भेदभाव करू शकत नाही. पण नाही. पालकांकडून जेव्हा मुलांना हे त्यांना विश्वासात घेऊन गोष्ट दिली जाईल, की बाबा तुला हो. 2 जरी मार्क मिळाले, पण ते स्वतःचे असतील स्वतःचे असायला हवेत. असावेत. नाहीतर हेच जर असंच चालू राहिलं, तर समोरचं वास्तव खूप भयानक असेल. खरंच, खरंच. त्यांना स्वतःचे स्वतः निर्णय घेण्याचे पण बरोबर, प्रॉब्लेम्स होतील बरोबर, त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आता आपण एआय बद्दल बोललो, की मुलं एआयचा खूप सतत वापर करत आहेत. हो. तर पालकांना तू काय सांगशील, की त्यांनी कशा पद्धतीने या गोष्टीकडे पाहायला हवं? खरं तर पालकांनी याबाबत स्वतः एकदम स्वच्छ किंवा काय म्हणतो ना, आपल्या मनात त्याच्याबद्दल एक स्पष्ट कल्पना हवी, की नेमकं हे एआय काय आहे? काय आहे? म्हणजे बरोबर ते आहे. फक्त निबंध आणि तुमच्या गोष्टी लिहून देण्यापुरतं नाहीये. नाहीये. ते एक खूप चांगलं तंत्रज्ञान आहे, की ज्याचा वापर तुम्हाला योग्य करता यायला पाहिजे. आता जर आपण म्हटलो, की नाही एआय न वापरताच करा, तर तेही शक्य नाहीये. पण जसं आपले मुख्यमंत्री म्हणाले, की तुम्हाला हं. एका शर्यतीत भाग घ्यायचा आहे. हं. तर त्या घोड्याचा स्पीड तुम्ही कंट्रोल नाही करू शकत आहात. हं. तुमचा करू शकता. हं. पण ती जर रेस किंवा ती शर्यत जर जिंकायची जिंकायची असेल, असेल तर तर. त्याचा वापर तुम्हाला करता यायला पाहिजे. त्या स्पीडचा तुम्हाला कसा वापर करता किती येईल, सुंदर. हो. हे आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तर मलाही तसंच वाटतं, की हं. आपल्याला त्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या चांगल्यापणासाठी कसा करता येईल. हं. म्हणजे उगाचच आपली बुद्धी बंद ठेवून किंवा आपले विचारच थांबवून मग त्याचा वापर केला, हं. तर अर्थातच त्याचा आपल्याला दुष्परिणामच भोगावे लागणार आहेत. अगदीच. पण हं. आपला मेंदू शाबूत ठेवून आपले विचार जेव्हा पालकांचेच विचार स्पष्ट असतील, या तेव्हाच. पालकांच्या मुलांकडून ह्याबाबतच्या काय म्हणतात त्याला एक अपेक्षा कमी होतील, हं. की नको अगदीच. वापरूस तू. जेव्हा हं. अगदीच अडचण आहे, तेव्हा तू बाबा त्याचा वापर कर किंवा हं. कशा पद्धतीने वापर कर, हं. हे पालकांना आधी स्पष्ट पाहिजे. तेव्हा मुलं मग हं. आपण काय त्यांना वाट दाखवणारेच आहोत ना. आपल्यालाही अगदीच. अनुभव हा नवीनच आहे. हं. पण त्यांच्यापेक्षा थोड्या अनुभवांनी आणि विचारांनी मोठे म्हणून आपण त्यांना फक्त बोट धरून दाखवू शकतो. बरोबर आहे. पण आधी आपल्या स्वतःला थोडा पुढचा मार्ग स्वच्छ हवा, असं मला हं. वाटतं. स्वच्छ म्हणजे म्हणण्यापेक्षा स्पष्ट हवा. स्पष्टता हवी. म्हणजे कसं मुलाला एखाद्या म्हणजे त्याचा विचार जो आहे हो, आणि तो त्या घोड्याच्या वेगाने त्याला जर अचीव्ह करायचा असेल, बरोबर. साध्य करायचा असेल, तर तो एआयचा वापर वापर त्या करू पद्धतीने शकता. करू शकतो. पण पण विचार त्या मुलाचाच हां. असायला हवा. त्याला अगदी घोड्यावर बसून हां, आता धाव रे म्हणजे बाबा तो म्हटलं जो तर तो लगाम आहे, तो बरोबर अगदी. त्याच्याच हो, हातात हो. असायला हवा ना, की त्या घोड्याच्या हातामध्ये. बरोबर. आणि एआय पण असाच आहे, की त्याच्यावरचा कंट्रोल तुमचा असायला तुमचा हवा. असायला हवा. की असं अगदी नाही, की खरंय. तोच सगळं करतोय म्हणून त्यालाच सगळं करायला त्यालाच सांगा आणि सगळं. तुम्ही असेच बसून राहा. तर ह्याची तर खूपच हो, रिव्हर्स म्हणजे अगदी हो. उलट त्याचे शर्यत मग परिणाम होऊ एआयच जिंकणार आहे. शकतात. तुम्ही नाही. जिंकणार. तुम्ही एकाच जागी राहाल असं होतं ना. नक्कीच, नक्कीच. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे त्या ह्यांनी पण मुख्यमंत्र्यांनी पण हेच सांगायचा प्रयत्न केलाय, की तुम्ही अशाच पद्धतीने एआयचा वापर करा. अगदी बरोबर आहे.